नमस्कार. सुचिताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला भरलेलं पापलेट कसं बनवायचं ते दाखवणार आहे. पण पापलेट कसं साफ करायचं ते पण दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. ही बघा, मी ही पापलेट घेतलीत आहेत आणि पापलेट फ्रेश कसे आहेत ते कसं ओळखायचं, हे भाग आहे ना, इथला भाग आहे ना, हे बघा, हे असा सिल्वर कलरचा असतो म्हणजे पापलेट फ्रेश असतं. आणि हे आहे ना, हे उघडून बघायचं, इथले हे इकडचं कल्ले लाल असेल तर समजायचं की पापलेट फ्रेश आहे. आता कटिंग कशी करायची ती बघूया. हे बघा, पहिले ही आहे ना, ही बाजू कापून घेऊया. असं हे कल्ले दोन्ही साईडचे कापून घेऊया. आणि ह्याला आपल्याला आता हे शेपटीकडचे भाग आहे ते पण आहे बघा, एक जास्त एक कमी आहे, तर हे समान करून घेते. आणि ह्या दोन्ही साईडचे कल्ले मी कापणार नाही, कारण ते दिसायला छान दिसतात. आणि पापलेटला आता पॉकेट कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. ही जी डार्क रेषा दिसते आहे ना, तिथून असा हलका आधी कट मारून घेऊया. हे बघा, ही डार्क रेषा आहे ना, तिथून कापून घेऊया. हे बघा, हे आतपर्यंत असं पॉकेट करून आपल्याला घ्यायचं आहे. हे बघा, आणि चाकू नाही, ह्यासाठी आपल्याला धारच करून घ्यायचं आहे. बघा, चाकू फक्त खूप धार आलेलं पाहिजे. ते बघा, असं हे पॉकेट करून घेऊया. आणि ही आतली घाण आहे ना, ती पण आपण काढून घेऊया. हे बघा, हे आतमधली पोटगळ आहे ना, ती अशी सगळी निघते बाहेर. हे बघा, अशी सगळी पोटगळ काढून घेऊया आपण. आणि आपण आता दुसऱ्या साईडने पण पॉकेट करून घेणार आहोत. आता आपण दुसऱ्या साईडनं कट मारणार आहोत ना, त्याला पण ही बघा, ही इथून अशी ही एक शीर आलेली असते, इथून आपण कट मारून घेणार आहोत. हे बघा, असं छोटासा आधी कट करून घ्यायचा. नंतर मग चाकू घेऊन ही बाजू ह्या अंगठ्याने ही बाजू अशी पकडायची आणि चाकू हा असा आतपर्यंत गेला पाहिजे. हे बघा, आणि जी आपण मगाशी साईड कापली त्याच्या बरोबर अपोजिट साईडची घ्यायची आहे. मी तुम्हाला दाखवतेच. हे बघा, ही आपली पहिली बाजू आहे आणि बरोबर अपोजिटची बाजू आपण, हे बघा, असं हे पॉकेट करून घेतलेले आहे, बरोबर अपोजिटची बाजू. आता ह्याच्यातली पण थोडीशी घाण आहे ना, पोटाकडची, ती सगळी आपण काढून घेऊया. हे बघा, जे काही थोडं राहिले आहे ते सुद्धा व्यवस्थित साफ करून घेऊया. आणि हे इथलं कल्ले आहेत ना, ते कसे साफ करायचे ते दाखवते आता तुम्हाला. हे फक्त असं इथून हे एवढंच कट करायचं. हे बघा, मग इथून ही घाण बरोबर येते. हे बघा, हे त्याचे कल्ले आहेत ना, ते असे काढायचे. हे बघा, हे असे व्यवस्थित काढून घ्यायचे आणि हे दोन्ही साईड व्यवस्थित कट करून घ्यायचे. हे बघा, असं हे सगळं काढून घेतलं आहे मी. हे बघा, आता ह्याला काय करायचं की हलके ना आपण कट मारून घेऊया. कारण मग काय होईल की आपण जो मसाला लावणार आहोत
तो आतपर्यंत चांगला मुरला जाईल. फक्त असे हलके हलकेच कट मारायचे आहेत, जास्त सुरी आतमध्ये टाकायची नाही, फक्त असे हलकेच कट मारून घ्यायचे. बघा आणि कट मारताना हे वरचे कट मारताना सुरी फक्त अशी हलकी हातानेच फिरवायची आहे. हे बघा आता एक दुसरं पापलेट पण मी आता कट करून घेतले आहे. हे बघा आणि हे मी कल्ले काढलेत की नाही, कारण हे कल्ले काढले ना की पापलेट छोटं वाटतं आणि हे तसंच ठेवलं तर मोठं वाटतं, म्हणून हे मी ठेवले आहे. तुम्ही हे कट करून सुद्धा घेऊ शकता. हे दोन्ही साईडचे कल्ले मी तसंच ठेवले आहे. आता आपण याला मसाला मीठ लावून घेऊया. पण थोडं थोडं मीठ घेऊया. हे दोन्ही साईडून व्यवस्थित मीठ लावून घेऊया. हे बघा दोन्ही साईडून व्यवस्थित मीठ लावून घेऊया आणि जे आपण आतमध्ये पॉकेट केलेले आहे त्या पॉकेटांना पण मीठ आतमधून लावून घेऊया व्यवस्थित. मीठ लावून झालं आहे आपलं. आता आपण हळद टाकून घेऊया. जसं आपल्याला लागेल हळद तशी आपण घेऊया. हळद झाल्यानंतर आपण मसाला घेऊया. आणि थोडंसं आगळ पण घेऊया. हे मी कोकमाचं आगळ घेतले आहेत आणि हे व्यवस्थित आपण सगळं लावून घेऊया. हे बघा हे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि आपण जे आतमध्ये पॉकेट केलं आहे त्या पॉकेटमध्ये पण आपण हे मसाला थोडंसं चोळून घ्यायचा असा. हे बघा हे मसाला असा आतमधून पण व्यवस्थित लावून घ्यायचा. म्हणजे काय होईल की आपण जो मसाला भरणार आहोत तो व्यवस्थित सगळ्या बाजूने लागला जाईल. आणि हे आपण आता 15 मिनिटासाठी असंच मॅरिनेशन करून ठेवूया. आपलं पापलेट मॅरिनेशनसाठी आपण 15 मिनटं ठेवलं आहे. तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करून घेऊया. मी इथे ओलं खोबरं घेतलं आहे 1 वाटी आहे, कोथिंबीर घेतली, मिरची घेतली, आलं घेतलं आहे आणि हे लसूणाच्या फाकळ्या घेतलेत आहेत 7. आणि हे स्टफिंग आहे ना करताना फक्त आपण ओलाच खोबरं वापरायचं आहे, कारण ओला खोबऱ्याचा वेगळा टेस्ट येते याला. आणि स्टफिंग करताना तुमची जर पापलेट छोटी असतील तर तुम्हाला खोबरं थोडं कमी लागेल आणि ह्याच्यापेक्षा मोठी असेल तर तुम्हाला जास्त खोबरं लागू शकते. मी इथे कढई गरम करत ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकणार आहे. जो आपण वाटून मसाला घेतला आहे तो आपण त्याच्यात परतवून घेऊया. आणि हे वाटण मी करताना ह्याच्यात काही पाणी वगैरे घातले नाही आहे, असंच कोरडंच वाटून घेतलं आहे. जर तुम्हाला पाणी लागलं तर 1-2 चमचे तुम्ही वापरू शकता. तेल गरम होतं आहे. बघूया तेल गरम झालं की आपण जो वाटण करून मसाला घेतला आहे तो आपण ह्याच्यात टाकून घेऊया. असं व्यवस्थित परतून घेऊया, कारण आपण खोबरं वगैरे भाजून घेतलेलं नाही आहे, त्याच्यामुळे हा मंद गॅसवरती व्यवस्थित खरपूस असा भाजून घेऊया मसाला. आणि मसाला भाजताना गॅस आपला मीडियमवरतीच ठेवला पाहिजे.
आपण मसाला वाटताना आहे ना, आपण त्याच्यात मीठ टाकलेलं नाही आहे. ते आपण मीठ टाकून घेऊया. जेवढं ह्या मसाल्यासाठी मीठ पाहिजे तेवढंच टाकून घ्यायचं आहे, कारण आपण मॅरिनेशनला पण मीठ वापरलेलं आहे. आणि व्यवस्थित पुन्हा हे परतून घेऊया. मसाला परतण्यासाठी मला एक 8 ते 9 मिनटं फक्त लागलेली आहेत. हे बघा. आणि मसाला कसा आपला व्यवस्थित परतून झाला आहे. जर समजा असं गोळा झाला आहे, असं एकत्र आलं, तर समजायचं की आपला मसाला तयार आहे. हा मसाला आपला तयार झालेला आहे. आपला मसालाही थंड झाला आहे. आता आपण मॅरिनेशन ठेवायला ही पापलेट ठेवली, त्याच्यात आता हा मसाला आपण भरून घेऊया. बघा. असं आतपर्यंत आपण व्यवस्थित या पॉकेटमध्ये भरून घेऊया. हे बघा. मसाला आहे ना व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे. आणि पूर्ण भरून झालं की असं हाताने थोडासा दाब द्यायचा आहे, म्हणजे आपला मसाला आतपर्यंत व्यवस्थित भरला जाईल. हे बघा. आता आपण दुसरी बाजून पण भरून घेऊया. हे बघा. ह्या दोन्ही साईडने मी व्यवस्थित मसाला भरून घेतला आहे. आणि असं व्यवस्थित दाब द्यायचं, म्हणजे काय होईल की आपण व्यवस्थित मसाला आपला व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित भरला जाईल मसाला. आणि असं दाब दिल्यामुळे व्यवस्थित आतमध्ये चिपकला पण जाऊ शकते. हे बघा. हे आता मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे. बघा, असं किंचितचं मीठ टाकलं आहे. आणि त्याच्यातच थोडासा मसाला टाकणार आहे. तर थोडासा मसाला टाकणार आहोत. हे सगळं मिक्स करून घेऊया. त्याचा मसाला व्यवस्थित मिक्स झाला. मी फक्त इथे तांदळाचं पीठच वापरलं आहे. तुम्ही तांदळाचं पीठ आणि रवा असं मिक्स पण वापरू शकता, पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की फक्त तांदळाचं पीठच वापरा. हे बघा. असं आता दोन्ही साईडने व्यवस्थित आपण कोट करून घेऊया. व्यवस्थित असा कोट करून घेऊया आपण. तेल आपलं गरम झालं आहे. आणि जे आपण आता कोट करून घेतलेलं पापलेट आहे, ते पापलेट टाकूया आपण. हे बघा. आणि गॅस आपण मीडियम करूया. काय करायचं की पापलेट फ्राय करताना एक बाजू व्यवस्थित व्हायला द्यायची, त्यानंतरच पलटी मारायचं आहे. त्यात आपण व्यवस्थित भाजून घेऊया. बघा. आता थोडंसं फिरवून घेते मी, म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित बाजू होईल. आता आपण फिरवून घेऊया. हे बघा. आता खालची जो आपण वरती केलेली आहे, वरची बाजू खाली केलेली आहे. आता दोन्ही बाजून व्यवस्थित असं आपण फ्राय करून घेऊया. हे बघा. पापलेट आपलं फ्राय करून झालं आहे. मी काढून घेते. हे बघा.
आणि तुम्ही बघू शकता तेलात अजिबात कुठेच मसाला वगैरे आपण स्टफिंगचा मसाला आहे तो कुठेच बाहेर आलेला नाही आहे. तसंच मी आता दुसरं फ्राय करून घेते पापलेट. अशा प्रकारे भरलेलं पापलेट फ्राय तयार आहे. ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.